हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग डे 2 इन पुणे. आज संडे आहे आणि अर्ली मॉर्निंग तर बिलकुल नाही उठलो आहे. काल रात्री एवढा लेट आल्यानंतर आत्ता उठलो आहे आम्ही. वाजलेत 11 अँड श्रुती चहा बनवते. नेहा तर अजून झोपलीच आहे. सो या लेट्स सी, बघूया आज काय काय प्लॅन बनतोय. तोपर्यंत चला संडे मॉर्निंग एन्जॉय करूया विथ चाय. कारण आम्ही दोघीच चहा पितो फक्त. श्रुती तर पहिले पण नव्हती पित हॉस्टेलवर. घरी गेल्यानंतर सवय लावली श्रुतीने. सिरियल बघायची, पण मराठी सिरियल सुरू होती आता श्रुती. गाइज, आम्ही फक्त नाश्ता करायला चाललो आहे आणि नाश्ता करण्यासाठी पण 1 तासापासून रेडी होत आहे. म्हणजे काय सांगायचं आता. बट आम्ही आज छान रेडी होतोय कारण काल जेव्हा जेवण करायला गेलो तिथून मूवीचा प्लॅन झाला आणि आम्ही एकदमच खराब अवतारात होतो. त्यामुळे आम्ही नाश्ता करायला चांगल्या अवतारात चाललो गर्ल. आणि ही परत त्याच कपड्यात चाललेली, कपडे नाही आणले. कशी बघते बघा, कशी बघते. गर्ल्स, आपण फक्त नाश्ता करायला चाललोय. नाश्ता एवढ्या वेळेची आरच्या समोर उभी आहे. बोल. एकदम गावठी दिसली आहे ना, म्हणून मला आता असं वाटतं की तुम्ही तुमच्या बेस्ट व्हर्जन मध्ये बाहेर निघायला पाहिजे. बॉईज साठी नाही, स्वतःसाठी. कारण आम्ही दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी छोटीशी नाही. वैष्णवी पाटील काय करून पाटील ब्रश मध्ये काही दिसूनच नाही. आम्ही खाल्ल्यानंतर कॉफी पितो. ही खायच्या आधीच कॉफी पिते. सो गाईज, नेहाचा फर्स्ट सॅलरी झाली आणि ती आम्हाला ब्रंच साठी हद होतीये. हद असं काही नाहीये गाईज. शॉपिंग करायला आलोय आम्ही इथे. सगळ्यांनीच पिशवी भरून भरून. शानूने नाही केली कारण शानूच्या मापाचंच नव्हतं. किड्स सेक्शन नव्हतं तिथे. शानू देखेगी नहीं, नहीं देखेगी, नहीं देखेगी.
सो गाईज मी निघाली आहे कट. सो गाईज मी निघाली आहे नेहा श्रुतीकडून. सायनिंग ऑफ फ्रॉम नेहा श्रुती. बाय म्हणतात उलट टी शर्ट वर. सांगायचं नव्हतं. Hey, take two. फायनली आम्ही निघाली. टाटा बाय बाय करून यांना. 2 दिवसाची ट्रिप पुण्याची. आता परत 2 महिन्याने आम्ही करत राहू असं नाही, आपण नाशिकला जाऊ. हा नाशिकला येऊ. बघू हे कधी येत आहेत. बघूया आपण. त्याच्या आधी माझा ब्लॉग आला तर तुला माहिती जाऊ. प्रॉमिस करतोय आम्ही असं तुम्हाला. आणि साधना मिसळ. साधना मिसळवरच अडकले सांगले. बाय 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 बाय. 2056. सो गाईज मी आता श्रुतीकडून तरी निघाली आहे. आता मी चालली आत्याकडे. अँड एका दिवसात मला 2 ठिकाणी जायचं आहे परत. इथून निघणं खूप हार्ड होतं बट निघाली मी आता. 1 वाजता टाईम सांगितला आत्याला आणि 3 वाजलेला. हो का लिटरली 3 वाजले. सो या आता आत्याकडे दाखवते मी तुम्हाला. बाय. इतना बड़ा हो गया तू. कहाँ रहता है तू तो पुणे में आके हम लोग को भूल ही गया. इतना बड़ा हो गया तू तो सानू आत्या के जिससे हाइट कितना हो गया. पर मैं पूरे 3 साल हॉस्टल मिला ही ना रूममेट्स मिले. गर्मा गर्म भजिया बना रही है हमारी भाभी. बारिश तो आ नहीं रही है, इतनी गर्मी हो रही इधर और इधर भजिया तल रही है. बाय 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 बाय. दिया मैंने आपको भी लिया. चलो बाय 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 कर दो हमारे. देखो नहीं कोई रिश्ता नहीं आया. हमारी भाभी ने हमें बस स्टॉप पे छोड़ दिया. अभी तिथे थांबावं लागेल. हा ना भाई. गाईज आता आम्ही निघालोय आत्याकडून दादा आणि दिव्याकडे जाण्यासाठी. सो आत्ता वाजले म्हणजे 6 वाजले असं समजा. मी तिकडे किती वाजता पोहोचेल तुम्हाला दाखवायला. आता मला ऑलमोस्ट 8 वाजतील पोहोचायला. म्हणजे इथले डिस्टन्स एवढे लांब आहे. मला ट्रॅव्हलिंग बिलकुल नाही आवडली पुण्याची. वडापाव तर बिलकुलच नाही भेटला सानूला. सो या मुंबई बेटर आहे खरंच. खूप जास्त ट्रॅफिक, खूप जास्त टाइम वेस्ट. मेन म्हणजे टाइम वेस्ट एवढा इकडे. बाप रे बाप. नेक्स्ट डेस्टिनेशन आता आम्ही काय खराडी. लेट्स गो. तिकडे जाऊन भेटेल मी डायरेक्ट.